तर नाशिक महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले। तर आपण पाहतोय 15 ऑगस्टला महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत। नाशिक महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने हे आदेश काढलेत। 15 ऑगस्टला कुणीही जनावरांची कत्तल करू नये, पालिका प्रशासनाचं असं आवाहन आहे। 15 ऑगस्टला जनावरांची कत्तल करताना आढळल्यास कारवाईचा इशारा देखील देण्यात आला। तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। हा प्रश्न समाजाचा प्रश्न आहे। लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही, सोबत आस्था देखील आहे। त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे। पण मला हेही लक्षात येत आहे की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज, एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असे प्रयत्न काही लोक करतात, पण ते यशस्वी होणार नाहीत। मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची। तर आपण पाहतोय आता या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये देखील आदेश जारी करण्यात आलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।